फासे पारधी समाजाच्या व्यथा ह्या जसाच्या तशाच आहेत. पारधी समाजाचे युवा एकीकरण सामाजिक समाज संघटनेचे सदस्य यांनी महसूल मंत्री तथा पालकमंत्री अमरावती चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रशासकीय आढावा बैठकीमध्ये आदिवासी विकास विभाग व जिल्हा प्रशासनाला केलेल्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंगरूळ चव्हाळा नांदगाव खंडेश्वर येथील पारधी समाज बांधव यांच्या वस्तीवर आकस्मिक ग्राम भेटी दौरा करण्यासाठी आले होते. चंद्रशेखर बावनकुळे यांनी गाव भेटीसाठी जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायतचे सरपंच, तलाठी मंडळ तसेच ग्रामपंचायतचे सचिव, प्रकल्प अधिकारी पारधी वस्तीची पाहणी करण्यासाठी आश्वासन देण्यात आलं. समाज बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेणार तसेच आदिवासी विकास विभागाच्या वतीने पारधी समाजाच्या उत्थानासाठी पूर्ण सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. रस्ते व नाल्यांचे बांधकाम करणे, मोठ्या समाज मंदिरांचे बांधकाम करणे, सांस्कृतिक भवन उभारून देणे, वाचनालय उभारून देणे, प्लेग्राऊंड करिता जमीन उपलब्ध करून देणे, फासे पारधी समाजाकरिता स्मशानभूमीकरिता जागा उपलब्ध करून देणे, महिलांकरिता सार्वजनिक संडास बाथरूम उभारून देणे, सार्वजनिक माध्यमातून खोदलेली विहीर, लाईन वीज तारांचे खांब दुरुस्ती करणे, सभामंडप उपलब्ध करून देणे आणि महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले. फासे पारधी समाजाचे जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, राशन कार्ड, मतदान कार्ड याप्रमाणे संपूर्ण समस्याचे निराकरण होण्याकरिता मागील काही वर्षापासून मंगरूळ चव्हाळ येथील फासे पारधी समाज बांधवांच्या वस्तीमध्ये रस्ते, नाल्या नाहीत. पावसाचे पाणी पडल्यामुळे नाल्यातून पाणी वाहून जमा होते. नाल्या जास्त खोल नसल्यामुळे पावसाचे पाणी शिरत असल्यामुळे लोकांना या पावसामुळे दरवर्षी त्रास सहन करावा लागत आहे. अशा बऱ्याचशा समस्या युवा एकीकरण सामाजिक समाज संघटनेचे अध्यक्ष उमेश पवार, पदाधिकारी प्रवीण पवार, शारदेश हिंदोस, सुदेश पवार, संदेश पवार, शांतेश भोसले, गजानन भोसले या सर्व पदाधिकाऱ्यांनी फासे पारधी समाजाच्या व्यथा व वेदना मांडल्या. विदर्भ न्यूज करिता मंगरूळ चव्हाळ येथून प्रशांत झोपाटे यांचा हा वृत्तांत.